प्रशासन, सिडको प्रशासन। सोसाइटी में पानी नहीं आया, समझा, पानी नहीं आया तो हम लोग क्या करते हैं, सर को फोन करते हैं, लेटर देते हैं कि सर एटलीस्ट टैंकर भेजो। टैंकर के लिए 3-3, 4-4 दिन हम लोगों को फॉलो करना पड़ता है। सिडको का टैंकर 3-3, 4 दिन से एक बार आया तो आया। लेकिन एक बात बताइए, अगर सिडको के पास पानी नहीं है और अगर प्राइवेट टैंकर को फोन करेगा तो तुरंत आता है, प्राइवेट टैंकर तुरंत आता है। अगर सिडको के पास पानी नहीं है तो प्राइवेट टैंकर कैसा आता है? प्राइवेट टैंकर को पानी कहाँ से मिलता है? ये सब लॉबी है, ये टैंकर लॉबी है, ये सिडको प्रशासन की मिक्स की हुई भ्रष्टाचार है। इसके वजह से ये त्याच्यामुळं ही टँकर लॉबी थांबली पाहिजे। सिडकोने आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्यायला पाहिजे। आमचं पाणी आमचा मूलभूत अधिकार आहे। जर तुम्ही पाणी देत नसाल तर तुम्हाला इथं बसायचा अधिकार नाही। सिडको ऑफिस आम्ही बंद करून टाकू। जर पाणी देत नसाल तर तुम्हाला इथं बसायचा अधिकार नाही। सिडको प्रशासन, सिडको प्रशासन, सिडको प्रशासन। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 5 मधील सेक्टर 3, 4 आणि 12 मध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे। मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत असल्यामुळे संतप्त झालेले नागरिक अखेर आज खारघर सेक्टर 4 येथील सिडको कार्यालयावरती धडकले। शेकडो महिलांच्या समवेत पाण्यासाठी आज तीव्र आंदोलन करण्यात आले। पनवेल महानगरपालिकेच्या भाजपाच्या माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि भाजपाचे युवा नेते अमर उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली आज सिडको विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। सिडको प्रशासन हाय हाय आम्हाला पाणी द्या अशा जोरदार घोषणा यावेळी करण्यात आल्या। अखेर झोपेतून जागे झालेले सिडको प्रशासन भानावर आले आणि प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना लवकरच पाणी देऊ असं आश्वासन दिले। खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले। आमचा तुम्ही आतमध्ये बसून आमचा ऐका, आम्ही काही करणार आहोत। आम्हाला फक्त पाणी पाहिजे, आम्हाला आतमध्ये येऊ द्या। आम्हाला पाणी कसं मिळेल हे आम्हाला तुम्ही सांगा। बाहेर उभं राहून आम्ही ऐकणार नाही, बाहेर उभं राहून आम्ही ऐकणार नाही।
नमस्कार। आज प्रभाग 5 सेक्टर 3, 4, 5 आणि स्पेशली एफ लाईन 12 या ठिकाणी बरेचसे नागरिक सोसायटीचं प्रतिनिधित्व करणारे हे या ठिकाणी उपस्थित झालेले। बऱ्याच वेळा सिडकोकडे मागणी करून पत्रव्यवहार करून कित्येक सोसायटींच्या फोनवरून कम्युनिकेशन करून देखील आजपर्यंत त्यांना कुठेतरी पाण्याची कमतरता जी होती तीच राहिलेली आहे। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सिडकोच्या ऑफिसवर आज आम्ही मोर्चा काढलेला होता आणि त्या ठिकाणी राहुल जे सर आहेत त्यांनी आम्हाला आज आश्वासन लेखी स्वरूपात सिडकोच्या लेटरहेडवर दिलेलं आहे की जे पाणी त्यांना येत नाही, ज्या सोसायटीज म्हणजे अराउंड 37 सोसायटीजचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे आले आहेत, त्या सोसायटींची आपण लिस्ट या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलेली आहे की या सोसायटीजची ते चेक करणार, जे काय टेक्निकल एरर असेल ते चेक करतील आणि वेळेतच यांना पाणी सुरळीत येतील असे त्यांनी आश्वासन दिले। या सोसायटींमध्ये बऱ्याचशा सोसायटी अशा आहेत की ज्यांना पाणी येतं पण ते मुबलक पाणी येत नाही, म्हणजे जिथे 120 आणि 150ची युनिटची गरज आहे तिथे 30-40 युनिटची गरज देतात। त्यामुळे लोकांचा उद्रेक हा वाढलेला होता आणि या सोसायटीज अशा आहेत की सेक्टर 3 मध्ये बालाजी अंगण, सीवूड हेरिटेज, सत्यम सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी, अनिता जाधव मॅडम जी लाईन, गंगासागर सोसायटी, शिवम सोसायटी, मंगलमूर्ती, ऍडव्हान्स होम, अष्टविनायक सोसायटी, साई गणेश सोसायटी, शिवशक्ती, साई सिद्धी, अणुविज्ञान, गुलमोहर, यशोदीप, यशोधन, हिमालय, अष्टविनायक, सत्यम, एकता, ओमकार, श्री दत्त, ओम शिव स्थापना, शिवनेरी, सुमंगल, शिवशक्ती, सहवास, दत्तगुरु, श्री दत्तगुरु, श्री गणेश, साई गणेश, रचना, श्री स्वामी समर्थ, स्वप्नपूर्ती प्रतिभा आणि जी लाईन अशा अनेक सोसायटीजचे प्रतिनिधित्व करणारी लोक आली। त्यांना आज त्यांनी आश्वासन लेखी स्वरूपात दिलंय की डॅम मधले जे पाण्याचा तुटवडा होता तो आता कुठेतरी पाऊस पडल्यामुळे झालेला आहे, योग्य त्यांचं जे काय MLD आहे ते झालेलं आहे, तर ते योग्य आणि सुरळीत असं पाणी देतील। जर त्यांचं 7 दिवसामध्ये त्यांनी पाणी पुरवठा जर नियमित नाही केला तर 7व्या ते 8व्या दिवसाला आम्ही सिडको भवन मध्ये दुसरा मोर्चा करण्यासाठी नक्कीच जाऊ। धन्यवाद। आज खारघर वासियांतर्फे प्रभाग 5च्या अंतर्गत जेवढ्या सोसायट्या आहेत तेवढ्या सोसायट्यांचे जे मुख्य प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्या वतीने सिडको भवनमध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि त्यांच्याकडून आम्ही एक श्युअरिटी घेतलेली आहे की 1 ते 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि हा जर झाला नाही तर पुढच्या अत्यंत बिकट परिस्थितीला त्यांनी सामोरं जावं ही आमची कळकळीची विनंती आहे आणि त्याची नोंद आजच्या मोर्चातून त्यांनी घ्यावी।